नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत पॉझिटिव्ह कंपोनेंट्सचे स्मॉल फ्रेंड्स। आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कंपोनेंट्स बिग फ्रेंड्स शिकवले होते। बिग फ्रेंड्स म्हणजे 1 to 9 पर्यंतचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं अबॅकस टूलवर हे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये शिकलो होतो। आतापासून आपल्याला शिकायचे स्मॉल फ्रेंड्स। आज मी घेणारे पॉझिटिव्ह कंपोनेंट स्मॉल फ्रेंड्स म्हणजे समजा की युनिट बीट्स आपल्याकडे अवेलेबल नाहीये तरी सुद्धा आपल्याला युनिट बीट्सच आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे असतील आणि लेस करण्यासाठी जर आपल्याकडे काही नसेल, टेन्स बीट्स नसतील किंवा युनिट्स बीट्स तेवढे नसतील तर त्यावेळेस काय करावे लागेल, तर त्यासाठी स्मॉल फ्रेंड्सचा फॉर्म्युला यूज केला जातो। जसे बिग फ्रेंड्सचे फॉर्म्युले होते तसे स्मॉल फ्रेंड्सचे फॉर्म्युले असतात। बिग फ्रेंड्स मध्ये आपल्याला बेस घ्यायचा असतो 10 चा। 10 मधून मायनस केले जातात 9, 8, 7 किंवा ऍड केले जातात 9, 8, 7 टिल 1 पर्यंत। तसेच स्मॉल फ्रेंड्स मध्ये असतं, स्मॉल फ्रेंड्स मध्ये आपल्याला बेस घ्यायचा आहे 5 चा। म्हणजे समजा आपल्याकडे आहे ॲडिशन ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहे 4 आणि आपल्याला आता पुन्हा 4 पुन्हा ऍड करायला सांगितलं तर त्यावेळेस आपण 10 बिट्स यूज करू नाही शकत, कारण 10 बिट्स मध्ये जर आपल्याला 4 ऍड करायचं असेल तर आपल्याला लेस 6 करावं लागेल, पण आपल्याकडे ऑलरेडी 4च आहे। तर त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस आपल्याला बेस 5 घेऊन त्याचं डिडक्शन करावं लागतं, -1 करायचं तिथं, म्हणजे -1 करायचं। म्हणजे आपल्याला जर ऍड 4 करायचं असेल आणि आपल्याकडे ऑलरेडी 4 युनिट बिट असतील आणि पुन्हा ऍड 4 करायचं तर त्यावेळेस ऍड 5 अँड लेस 1 अशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं, जे मी आज तुम्हाला टूलवर करून दाखवणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून रोजच्या रोज जे पण मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। तसंच आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग आपण पाहूया पॉझिटिव्ह कंपोनेंट्सचे स्मॉल फ्रेंड्सचे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केले जातात अबॅकस टूलवर। आता इथे मी काही क्वेश्चन्सच्या थ्रू तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे। फर्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे 2 + 9 + 3 + 4। आता याच्या पुढे जेवढे पण व्हिडिओज असतील त्या सर्व व्हिडिओजमध्ये तुमच्या मार्क्सचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कंपोनेंट्स बिग फ्रेंड्सचे जे पण होते त्या सगळ्यांची सुद्धा पुन्हा रिव्हिजन होणार आहे। त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप करून पाहू नका, कारण त्याचं जर रिव्हिजन करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितलात तर तुम्हाला ते पूर्णपणे पुन्हा तुमची रिव्हिजन होऊन जाईल आणि आताचे सुद्धा फॉर्म्युले योग्यरित्या समजतील। फर्स्ट क्वेश्चन आहे 2 + 9 + 3 + 4। फर्स्ट इथे घेणार आहे 2 + 9 + 9 चा आपला फॉर्म्युला आहे पॉझिटिव्ह कंपोनेंटचा +10 - 1 बरोबर। नेक्स्ट आहे +3। आता आपल्याकडे बीट्स अवेलेबल आहे तर आपण डायरेक्टली इथं +3 करू शकतो, हे झाले +3। नेक्स्ट आहे +4। आता +4 करण्यासाठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला काय आहे +10 - 6 बरोबर, पण आपल्याकडे -6 इथं मायनस करण्यासाठी 6 अवेलेबल नाहीच आहे, तर त्यावेळेस काय करणार, त्यावेळेस आपल्याला आजचा फॉर्म्युला यूज करायचा आहे। +4 चा फॉर्म्युला आहे +5 - 1 +5 - 1। तर इथे काय करणार, हे झाले +5 आणि हे आपले -1, तर आपला आन्सर इथे येतं 18। ओके, समजलं। याच्यामध्ये जर बीट्स अवेलेबल नसतील लेस करायला, डिडक्शनसाठी बीट्स अवेलेबल नसतील बिग फ्रेंड्सच्या फॉर्म्युलाने तर त्यावेळेस असे स्मॉल फ्रेंड्स कॅल्क्युलेशनसाठी त्याचे फॉर्म्युला यूज केले जातात। ओके, हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट आहे 8 + 9 + 5 + 4। फर्स्ट आपण इथे घेणार हे 8 + 9। आता +9 चा फॉर्म्युला काय, +10 and -1 बरोबर। नेक्स्ट आहे +5 चा आपण इथे फॉर्म्युला यूज करू शकतो बिग फ्रेंड्सचा। +5 चा फॉर्म्युला आहे +10 and -5। नेक्स्ट आहे +4। आता +4 चा बिग फ्रेंड्सचा फॉर्म्युला काय, +10 - 6 बरोबर, पण इथे मायनस साठी 6 नाहीच आहे, तर त्यावेळेस +4 साठी स्मॉल फ्रेंड्सचा फॉर्म्युला यूज होईल, तो आहे +5 and -1। तर आपला आन्सर येतं 26। हे 10 आणि हे 6, 20 आणि हे 6, तर हे झाले 26। नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 5 - 3 + 4। फर्स्ट हे 9 + 5
+5 चा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल आपल्याला. तर +10 and -5 हे झाले +10 -5. नेक्स्ट आहे -3, डायरेक्टली आपण कॅल्क्युलेट करू शकतो, हे डिडक्ट करू शकतो -3. नेक्स्ट +4 चा फॉर्म्युला आहे +5 -1. तर आपला आन्सर येतं 50. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 -5 +9 -4. फर्स्ट हे 7 -5 साठी डायरेक्टली आपण मायनस करू शकतो इथं. नेक्स्ट आहे +9 चा फॉर्म्युला आहे +10 and -1. नेक्स्ट +4. आता +4 साठी इथे युनिट बिट्स मध्ये 3 युनिट्स आहेत, इथं फक्त 3 नंबर्स घेऊ शकतो, 4 नाही घेता येत. त्यामुळे इथं फॉर्म्युला यूज होईल +5 and -1. तर आपला आन्सर येतं 50. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 6 -6 +4. फर्स्ट हे 3 + 6 ऑलरेडी बिट्स आहेत, तर आपण डायरेक्टली घेऊ शकतो +6. नेक्स्ट पुन्हा -6 करायचे, तर हे परत -6 घेणार आपण. नेक्स्ट +4 चा फॉर्म्युला आहे +5 -1. आपला आन्सर येतं 7. आहे की नाही सोपं? अशा प्रकारे ज्या वेळेस आपल्याकडे युनिट बिट्स अवेलेबल नसतील, डिडक्शन आपण 10 बेस घेऊन जर बिग फ्रेंड्सच्या फॉर्म्युल्याने करण्यासाठी आपल्याकडे युनिट बेस नसतील, तर त्यावेळेस आपण स्मॉल फ्रेंड्सचा यूज करून कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो. त्यातला हा फर्स्ट फॉर्म्युला होता. +4 चा फॉर्म्युला आहे +5 -1. त्याच्यासाठी आपल्याला फिंगर्सवर +5, इंडेक्स फिंगर 5 साठी यूज होणार, तर +5 and -1 थंब फिंगरने 1 मायनस करायचंय. हे आपलं व्हिज्युअलायझेशन साठी इम्पॉर्टंट आहे. व्हिज्युअलायझेशन करताना फिंगर्सवर अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला नक्की आजचा फॉर्म्युला समजला असेल. पॉझिटिव्ह कंपोनंट्सचा स्मॉल फ्रेंड्सचा +4 चा फॉर्म्युला. ओके. तर असेच घरी सुद्धा प्रॅक्टिस करत राहा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या वेस्ट करू नका. घरी अशाच प्रकारे प्रॅक्टिस करत राहा आणि घरी बसून नक्की अबॅकस शिका. धन्यवाद.